नाशिकमध्ये आर-टी-ईतून 16 शाळा घटल्या आहेत. जिल्ह्यात 405 शाळांची नोंदणी. आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षीच्या तुलनेत 16 शाळा कमी झाल्या आहेत. नाशिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांच्या पाल्यास इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यासाठी राबविण्यात येणारी आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षीच्या तुलनेत 16 शाळा कमी झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 405 शाळांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी 421 शाळांची नोंदणी झाली होती. यातील काही शाळा अल्पसंख्याक झाल्या तर काही शाळा बंद झाल्या, असे कारण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर-टी-ईच्या 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपात्र शाळांची पडताळणी 18 डिसेंबरपासून सुरू झाली. त्यानुसार प्रवेशपात्र शाळांनी आवश्यक सर्व माहिती अचूक आणि वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांसाठी दिलेल्या वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. आर-टी-ई अंतर्गत शाळा नोंदणीसाठी शाळांना 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र शैक्षणिक संस्थांनी नोंदणीत उदासीनता दाखवली, त्यामुळे नोंदणीची मुदत 4 जानेवारीपर्यंत वाढवून दिली होती. शाळा नोंदणीत सर्वाधिक 88 शाळा नाशिक शहरातील आहेत. त्या खालोखाल निफाड तालुक्यातील 48 शाळांची नोंदणी झाली आहे. बागलाण तालुक्यात 41 तर सिन्नर तालुक्यात 31 शाळांची नोंदणी झालेली आहे. तसेच चांदवडमध्ये 17 शाळा, देवळामध्ये 15 शाळा, दिंडोरीमध्ये 27 तर इगतपुरीमध्ये 16, कळवणमध्ये 14, मालेगावमध्ये 26, मालेगाव शहरमध्ये 12, नांदगावमध्ये 18, नाशिकमध्ये 21, पेठमध्ये 1, त्र्यंबकेश्वरमध्ये 4, येवलामध्ये 25 याप्रमाणे अन्य तालुक्यांमध्येही शाळांची नोंदणी झालेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.